वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल भीम लवर. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर मी आज तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आले आहे. बुद्ध विहारात जाण्याचे व धम्मचरणेचे लाभ कसे घ्यायचे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर पहिलं, बुद्ध विहारात सतत येत राहिल्याने श्रद्धा वाढण्यास लागून मन निर्मळ होऊन मैत्री दाट होईल. आणि दुसरं, सूर आणि भरकटलेल्या मनाला नियंत्रित करता येईल. तिसरं, मनाला सन्मार्गावर वाटचाल करण्याचे वळण लागवता येईल. चौथं, धम्म म्हणजे नित्य, नित्य म्हणजे सदाचरण, सदाचरण म्हणजे पापाला भिणे, पापाला भिणे म्हणजे पंचशिलाचे पालन, पंचशिलाचे पालन म्हणजे धम्म, आणि धम्म म्हणजे नित्य, नित्य हे क्रमाने समजून घेता येईल. आणि पाचवं, जीवनात येणाऱ्या समस्यांना व्याकून तोंड देता येईल. सात, कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, दृष्टीकृती टाळता येतील. सातवं, सत्य मार्गावर वाटचाल असल्यामुळे आयुष्य वाढेल, सुख लाभेल, आनंद प्राप्त होऊन बल वाढेल. आणि आठवं, समाजात मान सन्मान प्राप्त होईल. नववं, मोठ्याच्या वृद्धांचे आदर व त्यांची सेवा करण्याची भावना निर्माण होईल. आणि 10वं, धम्म प्रचारासाठी कार्य करण्याची मानसिक तयारी होण्यासाठी प्रेरणा मिळेल. आणि 11वं, आपल्यामध्ये व्याकुळता विकसित होईल. 12वं, समाजाला प्रभावित करणारे तात्पर्य समाजात निर्माण होईल. आणि 13वं, चळवळीचा इतिहास जिवंत ठेवता येईल. आणि 14वं, समाजात जागृतीचे वास्तव्य पेटता ठेवता येईल. आणि 15वं, इतरांसाठी आदर्श ठरेल अशा समाजाची निर्मिती येईल. 16वं, जातीच्या संकुचित वर्तातून बाहेर पडता येईल. 17वं, जातीय भावनेऐवजी राष्ट्रीय भावना विकसित होईल. मानसिक, बौद्धिक आणि वैचारिक विकास साधता येईल. आणि 19वं, उद्याच्या पिढीपुढे चांगले आदर्श उभा करता येईल. आणि 20वं, सतत संपर्कात असल्याने बुद्धांमध्ये संघटना शक्ती निर्माण करता येईल. 21वं, सामाजिक व धार्मिक तसेच राजकीय लढा लढण्यासाठी मनुष्यबळ व द्रव्यबळ निर्माण करता येईल. 22वं, लोकशाही व संविधानाचे संवर्धन करणारे वर्ग प्रत्येक गावात निर्माण करता येईल. 23वं, आपसी हेवदेव भांडणं कमी करता येतील. 24वं, बुद्धाच्या सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक शक्ती उभी करण्यास मदत होईल. 25वं, आपसी सहकार्यामुळे समाजाचा पैसा समाजातच जिरवता येईल. आणि 26वं, गावात सामाजिक लोकशाही, आर्थिक स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि न्याय हे तत्त्वप्रणाली प्रस्थापित करण्यास मदत होईल. आणि 27वं, बुद्ध विहाराला गाव पुतळ्यावरील बुद्ध विद्यापीठ म्हणून विकसित करता येईल. आणि 28वं, बुद्ध विहारातील गाव पुतळ्यावर लोकशाही प्रतीक म्हणून विकसित करता येईल. आणि 29वं, भारत बुद्धमय करण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. आणि 30वं, बुद्ध विहारांना समाज नियमाचे केंद्र बनवता येईल. 31वं, बुद्ध विहारांना समाज प्रबोधनाचे केंद्र बनवता येईल. 32वं, समस्त बुद्धजन बुद्ध भावना नोंदीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला
नुसतंच आदेश दिला नाही तर प्रत्यक्ष विहारात गेले. वरील सर्व लाभ त्यांना मिळवला आणि नंतर आम्हाला सांगितला ते यासाठी की हे सर्व लाभ आपल्या लेकरांना सुद्धा झाला पाहिजे आणि समाज सुखी झाला पाहिजे आणि त्याचे दारिद्र्य दूर झाले पाहिजे. म्हणून प्रत्येक बुद्धाने आपल्या अर्ध कर्तव्य समजून आपल्याला कुटुंबासह दर रविवारी बुद्ध विहारात जाऊन वरील मी सांगितलेले लाभ घेतले की नाही हे आपल्याला बुद्धांच्या कसोटीवर घासून अनुभव. जर ते लाभ खरोखरच होत असतील तर निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आदेश इमान इतबात पालन करून आपले जीवन सात्विक लावावे. हेच बुद्ध जीवनिक मार्ग होय आणि याच्याच मार्गाने माणसाचं कल्याण होतं, मंगल होतं आणि माणूस खरा सुखी होतो. तर तात्पर्य असं आहे की माझ्या सर्व बांधवांना, भगिनींना माझं एकच विनंती आहे की जर आपण दर रविवारी 1 तास 2 तास काढू शकतात आपल्या बुद्ध विहारात जाण्यासाठी तर आपण नक्की जावं. कारण दुसरा समाज बघा, मुसलमान अजान व्हायच्या टायमाला आपलं सगळं काम सोडून दुकानं बंद करून नमाजीला जात आहे आणि दुसरे त्यांची कोणतं पूजा पाठ काही असू द्या ते सगळं काम सोडून त्या पूजेला जातात. तर आपल्यासाठी बाबासाहेबांनी एवढं केलं, आपल्याला बुद्ध धर्म दिला, आपण त्या बुद्ध धर्माचे पालन केले पाहिजे का नाही ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. दुसऱ्यांना तर देव दिसला नाही तरी पण ते त्यांच्या मागं आहेत पण आपल्याला बुद्ध दिसला.